स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, नुकताच पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिना म्हटलं तर देवादिदेव महादेवांना समर्पित असणारा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये खास करून देवादिदेव महादेवांची सेवा उपासना पूजा करण्याला धार्मिक खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. त्याचबरोबर पौराणिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते. भगवान शंकराची कृपा दृष्टी ही आपल्यावरती कायम राहते. या श्रावण महिन्यात केवळ सोमवारचं व्रत नाही तर काही जण श्रावणी शनिवारी ही उपवास करतात. श्रावणात विविध सणांची रेलचेल असते. श्रावणातील हरियाली तीज, नागपंचमी, पिठोरी अमावस्या, रक्षाबंधन, मंगळागौर अशा विविध सण या श्रावण महिन्यामध्ये आलेले असतात. श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव नांदतो. त्याचबरोबर श्रावण महिन्यात शिवलिंगावरती पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी गोष्टी अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. खास करून विशेषतः सोमवारी उपवास करून देवादिदेव महादेवांची पूजा केल्याने प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या नक्कीच पूर्ण होतात. यंदा श्रावणात 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. या श्रावणातील दर सोमवारी देवादिदेव महादेव यांच्या शिवपिंडीवरती शिवामूठ म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं धान्य अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. हिंदू पंचांगानुसार यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही 13 ऑगस्ट म्हणजेच गुरुवार पासून होत असून समाप्ती ही 11 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी होणार आहे. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्ट रोजी असणार आहे. आज दिवशी नागपंचमी देखील आलेली आहे. नागपंचमी महादेवांसोबत आपल्या नागदेवांची सुद्धा कृपा ही होणारच आहे. या दिवशी शिवामूठ आहे तांदूळ. दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्टला असणार आहे आणि या दिवशी शिवामूठ आहे ती म्हणजे तीळ असणार आहे. तिसरा श्रावणी सोमवारी सुद्धा अत्यंत दुर्मिळ योग असा जुळून आलेला आहे. श्रावणातील तिसरा सोमवार तसेच या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे आपल्याला देवादिदेव महादेवांसोबतच गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते मिळणारच आहे. या दिवशीची शिवामूठ आहे म्हणजे चौथी शिवामूठ असणार आहे ती म्हणजे मूग, हिरवे मूग. शेवटच्या श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबर रोजी असणार आहे. या दिवशी आली आहे अजा एकादशी. देवादिदेव महादेवांसोबतच आपल्याला भगवान श्रीहरी विष्णुदेवांच्या सुद्धा कृपा आशीर्वाद मिळणार आहे आणि या दिवशी शिवामूठ आहे ती म्हणजे गहू. या श्रावण महिन्यामध्ये महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथी सुद्धा असते. देवशयनी एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव हे 4 महिन्यासाठी योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा देवादिदेव महादेवांवरती सोपविला जातो. म्हणूनच या चातुर्मासामध्ये देवादिदेव महादेवांच्या पूजेला, सेवेला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. देवादिदेव महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये असणारी जी काय संकट आहे, दोष आहेत, दारिद्र्य आहेत तर ते दूर झालं पाहिजे. म्हणूनच आवर्जून आपल्याला देवादिदेव महादेवांची पूजा आणि सेवा ही श्रावण महिन्यामध्ये आवर्जून करायची आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीला अमृताचा 11वा अध्याय जो आहे तर तो पठण करायचा आहे. आता तुम्हाला दररोज पठण करणं शक्य नसेल तर किमान श्रावण सोमवारी तरी तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे. तर त्याचप्रमाणे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. आता आपल्याला दारिद्र्य दहन शिवसूत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. या सूत्राचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काय असणारं दारिद्र्य, गरिबी आहे तर ती दूर होते. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी घरामध्ये काही सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आजपासून श्रावण महिना संपेपर्यंत तुम्हाला एक फूल जर कुठे दिसलं तर ते अजिबात सोडू नका. हे फूल आपल्याला
कुठे जर मिळालं तर ते घरी आपल्याला घेऊन यायचं आहे। हे फूल घरी आणल्यानंतर आपल्याला करोडोच्या कर्जातून मुक्तता मिळणार आहे। त्याचप्रमाणे आपली करोडपती व्हायची इच्छा देखील पूर्ण होणार आहे। परंतु आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। हे फूल कधी आणायचं आहे, कुठे ठेवायचं आहे, कशा पद्धतीने उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप देखील देत जावा। हा मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिन्यात हा भगवान शिवाची पूजा करून इच्छित वर मागण्याचा महिना आहे। श्रावणात भगवान देवादिदेव महादेवांना प्रिय असलेल्या वस्तू आपण घरी आणायच्या आहे आणि देवादिदेव महादेवांना त्या अर्पण करायच्या आहे आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे। आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। भगवान शिवाला काही फुलं ही खूप प्रिय आहेत। जर ती फुलं तुम्ही पूजा करताना अर्पण केली तर देवादिदेव महादेव हे नक्कीच तुमचे सर्व मागणे हे पूर्ण करतील। शिवस्तुती नावाचे जे महादेवाचे स्तोत्र आहे त्यात मंदार, बिल्व, बकुळी, सुवासिमाला, पवित्र वहा, शंकराशी जाई जुई चंपा नामक पुष्पत जाती शोभे गळा मालती माळ हाती असा उल्लेख आहे। आणि म्हणून देवादिदेव महादेवांना तुम्ही चमेलीची फुलं, धोत्र्याची फुलं, आकड्याची फुलं, तसेच हर शिंगार फुलं, त्याचबरोबर तुम्ही आळशीच्या फुलाने देवादिदेव महादेवांची पूजा करा। छानपैकी शिवलिंगाला सजवा, कारण की देवादिदेव महादेवांना साज शृंगार हा अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे। त्याचप्रमाणे शमीची पानं अर्पण करा, शमीची फुलं अर्पण करा, कनेराची फुलं अर्पण करू शकता, लाल देठ असलेली धोत्र्याची फुलं अर्पण करू शकतात, बेलाची फुलं पानं जी आहेत तर ती सुद्धा अर्पण करू शकता। जुईच्या फुलांनी देवादिदेव महादेवांची पूजा ही करू शकता। देवादिदेव महादेवांना पांढरी किंवा निळ्या रंगाची फुलं ही अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे। जसं की मोगरा, पारिजात, गोकर्ण, टगर, धोत्रा, पांढरी फुलं उपासना म्हणून वापरली जातात। अनिष्ट निवारणासाठी निळी फुलं म्हणजेच रोग निवारण, अपमृत्यू, भय यासाठी किंवा आर्थिक संकटापासून मुक्तता मिळण्याकरता। आता सर्वप्रथम आपण बघणार आहोत की देवादिदेव महादेवांना आपण ज्या पण वस्तू अर्पण करतो त्याचं महत्व काय। आपण जर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती आवर्जून बेलाचं पान हे अर्पण केलं जातं। बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने आपल्याला संकटातून मुक्ती मिळते। त्याचप्रमाणे दुर्वा पूजा केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते। हर शिंगार फुलांनी पूजा केल्याने जीवनात सुख, शांती, समृद्धी, वैभव येतो आणि संपत्तीत वास राहतो। चमेलीची फुलं वाहिल्याने वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते। धोत्र्याचे फूल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्र प्राप्त होतो, जो तुमच्या कुळाचं नाव मोठे करतो। त्याचबरोबर आकड्याच्या फुलाने पूजा केल्याने आपल्याला तसेच पितरांना मोक्ष प्राप्त होतो। आळशीच्या फुलाने पूजा केल्याने मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो। शमीच्या पानाची पूजा केल्याने मोक्ष मिळतं। कनेरीच्या फुलांची पूजा केली तर नवीन कपडे मिळतात। लाल देठ असलेल्या धोत्र्याची फुलं पूजेमध्ये वापरणं अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकं शुभ मानलं जातं। बेलाची फुलं पानं अर्पण केल्याने इच्छित जोडीदार मिळतो। ज्या विवाहित मुली असतील त्यांनी आवर्जून श्रावणातील सोमवारी देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती बेलाची फुलं पानं जी आहेत तर ती अर्पण करायची, आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे। जुईच्या फुलांची पूजा केल्याने व्यवसायात तसेच धनधान्यात कधीच उणीव, चणचण, कमतरता ही आपल्याला भासत नाही। त्याचबरोबर गोकर्णीच्या फुलाने पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे मोठ्यात मोठ्या कर्जांपासून आपल्याला मुक्तताही मिळते। आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग जे आहेत
तर ते देखील मोकळे होतात. कारण की बघा, वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख, शांती, समृद्धी, आनंद, वैभव आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. गोकर्णीच्या फुलाचा उपयोग देवादिदेव महादेव आणि शनिदेव, माता लक्ष्मी, त्याचबरोबर दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो. घरात गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचार करते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदते. धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता यासारख्या नावाने देखील ओळखलं जातं. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीची संबंधित आहे. त्यामुळे गोकर्ण घरामध्ये लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन देखील शांत, स्थिर राहतं. तर मग चला बघूया गोकर्णी फुलाचा आपल्याला कसा उपयोग करायचा आहे. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. बरोबर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. तसेच एक अपराजिताचं फूल म्हणजे गोकर्णाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे. आता गोकर्णीच्या फुलामध्ये विविध रंग असतात, जसं की निळं, पांढरं रंगाचं आहे. तर जे तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल असतं ते घ्यायचं आहे. या 3 वस्तू आपल्याला घेऊन देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यावरती सर्वप्रथम आपण 1 लोटा पाणी जे आहे तर सोबत घेतलेलं, तर ते तिथे गेल्यावरती आपल्याला शिवलिंगाला हात लावून सर्वप्रथम नमस्कार करायचा. यानंतर हळूवारपणे आपल्याला शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र पठण करत हळूवार एक धारेने आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे. यानंतर जी काय हळद घेतलेली आहे त्या हळदीमध्ये आपल्याला हे अपराजिताचं फूल जे आहे ना गोकर्णाचं, तर ते पूर्णपणे बुडवून घ्यायचं आहे आणि त्याला पिवळं करून घ्यायचं. यानंतर आपल्या मनातली इच्छा आपल्याला व्यक्त करायची आणि हे फूल जे आहे तर देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. लक्षात घ्या, इथे मी व्हिडिओ मोठे होतात म्हणून सांगितलेलं नाही. तुम्हाला सर्व पूजा करून घ्यायची आहे शिवलिंगाची. जसं की भस्म, अष्टगंध लावायचा आहे. तुमच्याकडे जर लाल पिवळं चंदन असेल तर ते देखील लावायचं आहे शिवलिंगाला. आणि यानंतर तुम्हाला हे सर्व सादर संगीत पूजा करून घ्यायची आणि नंतर शेवटी तुम्हाला हे फूल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. फूल अर्पण केल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे मोठ्यात मोठ्या आजारापासून सुद्धा तुम्हाला बरं होण्यामध्ये मदत ही नक्कीच मिळते. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छा प्राप्ती पूर्ती करता सर्वात प्रभावशाली असा हा उपाय मानला जातो. आता आपल्याला देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये बसूनच 1 माळ किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर आपण जे देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती गोकर्णीचं फूल अर्पण केलं आहे तर ते तिथनं उचलायचं आहे आणि आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये असणाऱ्या नंदी महाराजांजवळ नंदी महाराजांचा जो ती एक पाय असतो, तर त्या पायावरती परत तुम्हाला एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे जे काय आपलं फूल आहे गोकर्णीचं तर ते, आणि त्यानंतर नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. आणि नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलल्यानंतर जी काय आपण इच्छा बोलतो तर ती देवादिदेव महादेवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे नंदी महाराज नक्कीच करत असतात. आता जे फूल आपण नंदी महाराजांच्या पायावरती अर्पण केलं होतं, आपल्याला तिकडनं उचलायचं, सरळ आपल्याला आपल्या घरी घेऊन एकदा यायचं. एकदा हे फूल आपण उचललं की आपल्याला ते कुठेही मध्ये खाली ठेवायचं नाही किंवा इकडे तिकडे आपल्याला थांबायचं नाही, कुणाशी मध्येच बोलत उभं राहायचं नाही. सरळ आपल्याला आपल्या घरी यायचं आणि घरी आल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्यामध्ये हे अपराजिताचं फूल म्हणजे गोकर्णाच्या फुलाला आपल्याला बांधायचं. याची छानशी एक पोटली तयार करून घ्यायची. आता ही अशी अभिमंत्रित झालेली पोटली एकतर तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकतात किंवा घरामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात तिथे सुद्धा ठेवू शकता, किंवा मग तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यामुळे तुमचा व्यवसाय जो आहे तर तो छानपैकी चालणार आहे. म्हणजे मनासारखा गल्ला तुमचा येणार आहे आणि
आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग जे आहेत, जे काही रखडलेले आहेत, तर ते देखील मोकळे होणार आहे. आपल्या जीवनामध्ये असणारे ज्या काही आर्थिक समस्या आहे पैशाविषयीच्या, तर त्यापासून सुद्धा आपल्याला सुटका जी आहे तर ती मिळू शकते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? हा उपाय तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकतात, कारण की संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या समस्त विश्वाच्या सर्व शिवलिंगामध्ये साक्षात भगवान देवादिदेव महादेव हे निवास करत असतात. पण जर शक्य असेल तर श्रावणातील श्रावण सोमवारी हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. हा उपाय केल्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. परंतु मनामध्ये तेवढी श्रद्धा विश्वास असणं देखील गरजेचं आहे. यासोबतच कष्ट करणं देखील गरजेचं आहे. आपलं कर्म चांगली करणं गरजेचं आहे. आपण ज्यावेळी सेवा उपाय करतो त्यावेळी आपलं नशीब जे आहे तर ते नक्कीच साथ देत असतं, हळूहळू का होईना. म्हणूनच दवा आपण नेहमी म्हणत असतो की दवा आणि दुवा दोन्ही देखील आपल्याला जीवनामध्ये आवश्यक असतात. म्हणून कष्टही करायचे आणि सेवा उपाय जे आहेत तर ते देखील करायचे आहे. यामुळे काय होत असतं की आपल्या कुंडलीमध्ये जे काही कमजोर झालेले ग्रह असतात तर ते बलवान होऊन आपल्या नशिबामध्ये आपल्याला जी काय अडचण आहे, आर्थिक अडचणी आहे किंवा जे काय अडथळे आहेत तर ते नक्कीच दूर होत असतात. तर सांगितल्याप्रमाणे उपाय सेवा जी आहे तर ती नक्की करून बघा, विश्वासाने करा. नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणारच आहे. मनामध्ये अशी सकारात्मक भावना ठेवा, तरच आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत असतं. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.